देखील मतांनी विजय झाल्या त्याचा एक विलक्षण आनंद आम्हाला आहे। बायकातल्या दोन्ही शिवसेनेच्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। रमाकांत राठे आमचे जिंकलेले आहेत, 4100 मतांनी जिंकलेत, काही 1700 मतांनी जिंकलेत। आणि आज वेगळा आनंद आहे आम्हाला की बायकातली जो आम्ही पुरुष होता तो तसाच आम्ही राखलेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अद्यापही भाजप ठरत आहे। मला आश्चर्य तुमच्या सगळ्यांचं वाटतं, मी सर्वच चॅनलला सांगतोय, ज्यांचं काउंटिंग सुरू नाही झालं त्यांना तुम्ही उमेदवार आघाडीवर दाखवता। बघा जाऊन अजूनही काउंटिंग सुरू नाही झालं। आता 202 203चं काउंटिंग सुरू व्हायचंय, 204चं काउंटिंग अजून सुरू व्हायचं, तोपर्यंत आघाडीवर म्हणजे कळलं ते की का 206चं काउंटिंग आता सुरू व्हायचंय, तोपर्यंत तिकडचे विरोधी बीजेपीचे उमेदवार आघाडीवर अशी बातमी आज तुमच्या सगळ्याच चॅनलवर उलट्या सुलट्या दाखवले जात आहेत। माझी विनंती आपल्याला खरंच काउंटिंग सुरू झालं तर जरूर दाखवा, हा विजय दाखवा, त्याच्यापेक्षा आणखी मोठा काय आनंद असतो। आम्हाला आनंद आहे आज अभिनंदन। हा विजय तर सगळ्या गोरगरीब जनतेचा विजय आणि आमच्या सगळ्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा विजय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा विजय आहे, हा तिन्ही पक्षाचा विजय आणि माझ्या गोरगरीब जनतेचा विजय आहे। पाहतोय मुंबईसह पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राज्यातील 29 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे। मुंबईसह पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट, राज्यामध्ये 29 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे। तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भाजपने करिश्मा घडवलेला आहे। राज्यातील 29 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये मुंबईसह पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे। तर 29 महानगरपालिकांसाठी महाराष्ट्रामध्ये काल मतदान झालेलं आहे आणि आता मतमोजणी सुरू आहे। ठिकठिकाणी गोंधळ देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या सर्वात महत्त्वाची अपडेट जी समोर येते ती म्हणजे भाजप आघाडीवर आहे। 29 पैकी तब्बल 26 महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहू शकतो। राज्यातील 29 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये भाजपला यश मिळताना पाहायला मिळत आहे।